प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. सध्या येवले शहरात सुरू असलेली भूमिगत गटार योजना आणि जबरेश्वर खुंट ते इंद्रनील कॉर्नरपर्यंत झालेल्या काँक्रिटीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी येवला शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ आणि विवेक चव्हाण यांनी पालिका कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आज 7वा दिवस उलटूनही उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. शहरातील मेन रोडवर जबरेश्वर रोड ते इंद्रनील कॉर्नरपर्यंत भुयारी गटार खड्ड्यांसह गायब असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी हरवलेल्या गटारीचा शोध घ्यावा. येथील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मंजुरीला सरळ केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र वरिष्ठ अधिकारी चौकशीचे आदेश का देत नाही याचं गूढ नेमकं कुठं लपलंय. सदर कामात अनियमितता, जनतेची दिशाभूल झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचारासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार कामाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. आज रोजी दिनांक 10/3/2026 RTI सामाजिक कार्यकर्ते योगेश पोपटपोळ व विवेक चव्हाण हे येवला नगर परिषद येवला येथे आमरण उपोषणास बसले असून त्यांनी सादर केलेल्या भ्रष्टाचारविषयी कागदपत्रांनी येवला नगरपालिका याला प्राप्त जो सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा तांत्रिक मंजुरीचा आदेश आहे, त्या आदेशमध्ये नमूद तसंच इस्टिमेटमध्ये नमूद भूमिगत गटारीचे बांधकाम करणे व ठिकठिकाणी वीट बांधकाम करणे नमूद असतानाही सदर कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारे काम केलेले नाही. त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते योगेश पोपटपोळ व विवेक चव्हाण यांनी तक्रार केली होती. पण आज 7वा दिवस आहे तरी अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारे त्यांची दखल घेतलेली नसल्याने हे उपोषण जोपर्यंत संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांचं कुठल्याही प्रकारे उपोषण स्थगित होणार नाही.